नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे की जो आपण मागच्या बऱ्याच व्हिडिओपासून कंटिन्यू करत आहोत. तर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. इन this series of video, so we are learning one of the most important topic, which is direct and indirect speech. So in my previous video, so we already learned the indirect speech of declarative sentence, indirect speech of interrogative sentences, indirect speech of exclamatory sentences, and now in this video we are going to learn the indirect speech of imperative sentences. जसे की तुम्हाला माहिती आहे की इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे आपण ज्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो. मग आज्ञार्थी वाक्य आपल्याला माहितीच आहे कसे असतात काय नाही, यापूर्वी आपण ते पण शिकलेलो आहोत. मग आज्ञार्थी वाक्यांचे इनडायरेक्ट स्पीच होते म्हणजे नेमकं काय होते ते आपण काय करू अगदी सविस्तरपणे पाहूया. सो फर्स्ट ऑफ ऑल, सो वी हॅव टू लर्न the basic rules of indirect speech of imperative sentences. So rule number 1, reporter remains the same. So you know what is reporter, what is reporting verb, what is listener, and what is a reported speech, that I have already explained in my previous videos. Reporter remains the same म्हणजे काय की आज्ञार्थी वाक्यांचे इनडायरेक्ट स्पीच करताना जो रिपोर्टर असतो तो जशाच तसा राहतो, म्हणजे त्यात कसल्याही प्रकारचा बदल होत नाही. रूल नंबर 2, चेंजेस ऑफ द रिपोर्टिंग वर्ब्स आर गिवन बिलो. सो फ्रेंड्स, प्लीज बी केअरफुल अबाउट द चेंजेस इन द रिपोर्टिंग वर्ब्स, बिकॉज reporting verbs play an important role in indirect speech of imperative sentences. So we have to be very carefully while choosing reporting verb. So what are the changes in the reporting verb? So said, say to, asked, and told. So these are the reporting verbs in direct speech. And so what are the changes in the indirect speech? So please be careful. We have to choose the reporting verbs according to the feelings of the given direct speech sentence. या ठिकाणी आपल्याकडे अनेक पर्याय अवेलेबल आहेत इनडायरेक्ट स्पीच करताना, जसं की आस्क्ड, त्यानंतर ऑर्डर्ड, वॉन, ॲडवाइज्ड, कमांडेड, रिक्वेस्टेड, प्लीडेड, suggested. So we have to choose one of them according to the feelings of the given sentence, and be careful about choosing reporting verb. So these are the changes of reporting verb. की या वाक्य प्रकारामध्ये सर्वात जास्त महत्त्वाची भूमिका असेल तर ती कशाची असेल तर ती आहे रिपोर्टिंग वर्बची. मग रिपोर्टिंग वर्बचे आपल्याकडे अनेक पर्याय आहेत, त्याच्यामुळं आपल्याला या पर्यायापैकी योग्य तो एक पर्याय इनडायरेक्ट स्पीच करताना निवडायचा आहे की जो वाक्याच्या भावनेवर, संदर्भावर पूर्णतः अवलंबून असणार आहे. तर मग आता आपण पुढं जाऊया. पुढचा जो बदल आहे रूल नंबर 3, लिस्नर रिमेन्स द सेम. लिस्नर रिमेन्स द सेम. जो लिस्नर आहे, ऐकणार आहे, त्यात कसल्याही प्रकारचा बदल होत नाही, तो जशास तसा अगदी राहतो. नाउ रूल नंबर 4 and one of important conjunction. So there are two conjunction in imperative sentences, that is one is used for affirmative imperative sentences and the other is used for negative imperative sentences. की आपल्याकडे कंजक्शनच्या ठिकाणी दोन पर्याय आहेत, त्यातला एक पर्याय म्हणजे टू आणि दुसरा पर्याय म्हणजे हा नॉट टू. मग टू कुठे घ्यायचं आणि नॉट टू कुठे घ्यायचं, तर टूचा वापर आपल्याला होकारार्थी आज्ञार्थी वाक्य जोडण्यासाठी करावायचा आहे आणि नॉट टूचा वापर आपल्याला नकारार्थी आज्ञार्थी वाक्य जोडण्यासाठी करायचे आहे. त्याच्या हे जे आपल्याकडे दोन कंजक्शन आहेत त्याचा आपल्याला अतिशय काळजीपूर्वक असा वापर करावायचा आहे. सो वन इज फॉर affirmative
imperative sentences and not to is for negative imperative sentences. So these are the two conjunction that we use in indirect speech of imperative sentences. Now rule number 5, changes in the reported speech. You know what is reported speech, so no need to explain it again and again. Changes in the reported speech, as you know, number 1, imperative sentences do not have subject, so there are no changes in the subjects. की अगोदरच तुम्हाला माहिती आहे की आज्ञार्थी वाक्यांना कर्ता नसतो, मग कर्ताच नसेल तर कर्त्याचे बदलही साहजिकपणे नसणार आहेत. नाउ रूल नंबर 2, changes of the verb as per the rules of declarative sentences or statements. Mostly in imperative sentences there are no changes in the verb, but sometimes they do occur, so we have to change them according to the rules of declarative sentences. की मोस्टली आज्ञार्थी वाक्यामध्ये क्रियापदाचे बदल होत नाहीत, पण ते कधी कधी संभवतात. त्यामुळे आणि जर कधी कधी संभवत असतील तर ते आपल्याला माहिती आहे की आपल्या विधानार्थी वाक्यांच्या नियमानुसारच होणार आहे. त्याच्यामुळं पुन्हा याच्यासाठी वेगळे तुम्हाला नियम लक्षात घ्यावयाची काही आवश्यकता नाही. त्यामध्ये नंबर 3, all other changes remain same as per the rules of declarative sentences. आणि मग जे काही बाकीचे बदल असतील, प्रोनाउन्स असतील किंवा इतर जे ॲडव्हर्ब किंवा ॲडजेक्टिव्हचे जे चेंजेस असतील ते देखील आपल्या मागच्याच विधानार्थी वाक्याच्या नियमानुसार होणार आहेत. त्यामुळं येथे सुद्धा वेगळे रूल्स फॉलो करायचे आपल्याला कसल्याही प्रकारची गरज नाही. त्यामुळे आता हे जे वरील बदल लक्षात घेतल्यानंतर आपण सरळ थेट आपण काय करूया की थोडासा सरावाकडे वळूया. मग आपण कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या? रिपोर्टर रिमेन द सेम, रिपोर्टिंग वर्ब इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट दॅट वी हॅव टू बी केअरफुल व्हाईल चूजिंग देम. त्यानंतर लिसनर रिमेन द सेम अँड वी हॅव टू substitute for the conjunction. One is for affirmative imperative and other is for not to for negative imperative sentences, and all other changes of reported speech are totally same as per the rules of declarative sentences or statements. की हे जे काही बदल आहेत ते आपल्याला रिपोर्टेड स्पीच मध्ये होणारे हे काही सर्व बदल आहेत ते सर्व बदल आपल्याला मागच्या विधानार्थी वाक्याच्या नियमानुसारच होणार आहेत. फक्त so please be careful while choosing reporting verb while doing indirect speech of imperative sentences. तर मग चला आपण सरावाकडे जाऊया. Now number 1, she said to me, please help me. So we have to understand the feelings, the reference of the given sentences, and after that we have to choose the suitable reporting verb for it. So she is a reporter, said to is a reporting verb, me is a listener, and please help me is reported speech. So we change this sentence into indirect speech. So as I told you, reporter remain the same, she remain the same, reporting verb one of the most important, said to now changed into requested. Why we choose requested? Because there is a please word in the direct speech. So please suggests us that there is a requested, so that is why we have taken requested as a reporting verb for the sentence. की आपल्याला माहिती आहे की वर प्लीज हा शब्द दिलेला आहे आणि प्लीज हा शब्द काय करतो तर विनंती दाखवतो, म्हणून विनंती दाखवण्यासाठी आपण रिक्वेस्टेड नावाचं रिपोर्टिंग वर्ब घेतलेला आहे. आणि त्यानंतर हा जो लिस्नर आहे तो जशास तसा राहिलेला आहे. आणि सो दिस is a affirmative imperative sentences, so that is why we have taken to as a conjunction. की आपल्याकडे दोन पर्याय होते, एक होता to चा आणि दुसरा होता not to चा. त्यापैकी होकारार्थी आज्ञार्थी वाक्यांसाठी आपण काय केलं,
टू घेतलेला आहे आणि नकारार्थीसाठी आपण काय करूया, नॉट टू घेऊया. मग मी वर तुम्हाला सांगितलं होतं क्रियापदाचे बदल नसतातच, पण कधी कधी संभवतात, ते आपण पुढे येतील तसे पाहूया आपण. टू हेल्प मी, आता मीचा बदल काय झाला तो बघा, हर. मीचा बदल काय झाला, हर. वेन सी सेज मी, सो वी हॅव टू चेंज मी इनटू हर. When he says me, we have to change me into him. So these are the changes you have to learn it properly. की मग मीचं काय झालं आपल्याला, मी कोणानुसार बदललं तर या रिपोर्टरनुसार बदललं. सी, मी ती म्हणते मला, तेव्हा आपल्याला तिच्या जेंडरनुसार मी साठी काय करावं लागणार आहे, हर घ्यावं लागणार आहे. म्हणून या पूर्ण वाक्याचा काय झालं, इनडायरेक्ट स्पीच. सी रिक्वेस्टेड मी टू हेल्प हर. नाउ सेंटेन्स नंबर 2. Teacher said to him, do not waste your time. So teacher is the reporter, which is remain the same. Said to is a reporting verb. Now said to is changed into advised. Him is a listener, so it is also remain the same. की रिपोर्टर टीचर जशास तसा सेड टू ऐवजी आपण ऍडवाइज्डचा वापर केला, कारण डू नॉट वेस्ट युअर टाइम, की तुझी वेळ वाया घालू नको. सो इट इज अ ऍडवाइस, सो दॅट इज वी हॅव टेकन ऍडवाइज्ड. तर त्याच्यानंतर हिम इज अ लिस्नर, जो जशास तसा राहतो. आणि वरचं जे सेंटेन्स आहे इथे होकारार्थी होतं, आणि आताचं जे सेंटेन्स आहे नंबर 2 ते आहे नकारार्थी. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे डू नॉट काय करायचं, वी हॅव टू रिमूव्ह द डू नॉट अँड वी हॅव टू टेक नॉट टू ॲज द कंजक्शन ऑफ द निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. की डू नॉटला वगळून आपल्याला त्या ठिकाणी नॉट टूचा वापर कंजक्शन म्हणून करावयाचा आहे. त्याच्यानंतर वेस्ट, नो चेंजेस इन द वर्ब. युअर नाउ चेंजेस इन टू हीज ऑर हर अकॉर्डिंग टू द लिस्नर. And now time remain the same. Teacher advised him not to waste his time. Now sentence number 3. He said to her, please lend me your camera for one day. He is the reporter, remain the same. Said to, so there is a please, so we have to take a requested. जर वरच्या वाक्यामध्ये जर प्लीज असेल तर ते विनंती दर्शवते, आणि विनंती दर्शवण्यासाठी आपल्याला रिक्वेस्टेड घ्यावं लागेल, पण त्यासाठी आपल्याला प्लीज हा शब्द मात्र वगळून टाकावा लागेल. ही सेड टू हर प्लीज लेंड मी, होकारार्थी असल्यामुळे टूचा वापर केला. पुढचं वाक्य आपण क्रियापदाचा बदल न करता टू मी चेंज इनटू हिम. की मीचा बदल काय झाला, ही सेड टू हर, मी म्हणजे मला, आपण काय म्हणू शकतो मग त्याला या अर्थाने हिम, मीचा बदल आपण हिम केला. युअर, तुझा. युअर नाउ विल चेंज अकॉर्डिंग टू द लिस्नर, नाउ इट विल चेंज इनटू हर. युअरचा बदल काय झाला, हर झाला. कॅमेरा फॉर वन डे, जो बागचा भाग आहे तो जशास तसा राहिला. ही रिक्वेस्टेड हर टू लेंड हिम हर कॅमेरा फॉर वन डे. नाउ सेंटेन्स नंबर 4. डॉक्टर सेड टू हिम अवॉइड अनहेल्दी फूड. डॉक्टर, रिपोर्टर जशास तसा रिमेन द सेम. सेड टू, सो डॉक्टर ऑलवेज advises his patient, that is why we have taken advised. Him is the listener, that is remain the same, and no changes in the sentence of reported speech, so only we have taken to as the conjunction of the sentence. So the answer will be the doctor advised him to avoid unhealthy food. Now sentence number 5. The boss said to the employee, get out of the room. So get out is an order, so that is why we have taken order. The boss is the reporter, so it remain the same. Said to has already changed into order. The employee is a listener, so it remain the same. की employee हा लिस्नर असल्यामुळे तो देखील जशास तसा आहे. आणि या ठिकाणी ऑर्डर का घेतलेला आहे, सो गेट आउट ऑफ द रूम, वाक्याची भावना लक्षात घ्या, त्याच्यामुळे आपण ऑर्डर घेतलेला आहे. सो we have taken to as the conjunction, and the remaining sentence will come without any changes. So what is the sentence? The boss ordered the employee to get out of the room. Now sentence number 7. He said to his servant, clean the room. So we always orders our servant. Sometimes we request, not, so you can take either request or orders, don't worry. So he is the reporter, he
रिपोर्टर आहे की जो जशास तसा राहतो, सेड टू या वाक्याच्या भावनेनुसार आपण ऑर्डर पण घेऊ शकतो, रिक्वेस्ट पण घेऊ शकतो. आणि ही जो सर्वंट हा लिस्नर आहे की जो जशास तसा राहतो. आणि उरलेल्या या ठिकाणी आपण टूचा वापर कंजेक्शन केला. आणि हे जे रिपोर्टेड स्पीचचे जे सेंटेन्स आहे ते आपण अगदी जशास तसं ठेवलेलं आहे. म्हणून याचा आन्सर काय आलं? ही ऑर्डर्ड ही सर्वंट टू क्लीन द रूम. त्याच्यानंतर द किंग सेड टू हिज सोल्जर्स डोंट लीव द टेंट. सो दिस इज अ नेगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. The king reporter remained the same, said to changed into order because the king always ordered his soldiers. Now the soldiers is the listener, so it also remain the same. की रिपोर्ट किंग जशास द किंग रिपोर्टर आहे तो जशास तसा सेड ऐवजी आपण काय केलं, या वाक्याच्या भावनेनुसार ऑर्डर घेतलं या ठिकाणी. त्याच्यानंतर जो लिस्नर आहे तो जशास तसा राहिला. आणि हे डोंट म्हणजे निगेटिव्ह असल्यामुळं आपण या ठिकाणी डोंटला काढून काय केलं, नॉट टूचा कंजेक्शन म्हणून वापर केला. आणि पुढच्या जे उरलेलं वाक्य आहे त्यामध्ये कसल्याही प्रकारच्या चेंजेस होण्यासारखे शब्द नाहीत, कारण क्रियापदाचे बदल या आज्ञार्थी वाक्यामध्ये नसतात. म्हणून द किंग ऑर्डर्ड हिज सोल्जर नॉट टू लीव द टेंट. त्याच्यानंतर नंबर 8, द इलेक्ट्रिशियन सेड टू मी डोंट टच द इलेक्ट्रिक वायर्स. So don't touch the electric wire. So it is a warning. Kindly note, don't touch the electric wires. It is a warning. So that is why we have taken a warn as the reporting verb of the given sentence. The electrician is a reporter, remain the same. Said to is already changed into warn. Me listener remain the same. So it is a negative imperative sentence. So that is why we have taken not to as the conjunction of the sentence. So all other part of the reported speech remain the same. The electrician warned me not to touch the electric wires. काय केलं आपण? ही धोक्याची सूचना आहे, त्याच्यामुळे यासाठी काय केलं आपण, वॉर्न ताकीद दिली, इशारा दिला या ठिकाणी. त्याच्यानंतर डोंटला काढून नॉट टूचा वापर काय केला, कंजक्शन म्हणून केला. आणि उरलेल्या वाक्यामध्ये कसल्याही प्रकारचा बदल न करता तो या ठिकाणी आपण लिहिलेला आहे, ते तुम्ही डार्क मध्ये पाहू शकता. तर इलेक्ट्रिशियन वॉर्न मी नॉट टू टच द इलेक्ट्रिक वायर्स. नाउ सेंटेन्स नंबर 9, माय सिस्टर सेड टू मी डोंट पुट युअर डर्टी फिंगर्स ऑन माय नाइस टेबल क्लॉथ. माय सिस्टर रिपोर्टर remain the same, said to me. So what should we take in place of said to? So the teacher has given his brother or any other person the warning. So that is why we have taken a warn. Don't put your dirty fingers on my nice tablecloth. की तुझे घाणेरडी बोटे माझ्या सुंदर अशा टेबल क्लॉथवर ठेवू नको. अर्थातच ही वॉर्निंग आहे म्हणून आपण त्या ठिकाणी वॉर्नचा वापर केला आहे. लिस्नर जशास तसा मी डोंटला काढून या ठिकाणी आपण नॉट टू हे कंजेक्शन वापर केलेला आहे. पुट चा तर काही बदलच नाही. युअर डर्टी फिंगर्स, सो इट इज सेड टू मी. सो दॅट इज वाय वी हॅव टेकन माय. तो युअर डर्टी फिंगर्स चेंज्ड इनटू माय डर्टी फिंगर, की तुझे घाणेरडी बोटे, म्हणजे आता त्याचा बदल काय होणार आहे आपल्याला, माझी घाणेरडी बोटे. ऑन ती म्हणजे की ती माझ्या म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, तिच्या या अर्थानुसार. सो द माय इज चेंज्ड इनटू हर अँड रिमेनिंग पार्ट रिमेन द सेम. सो माय सिस्टर वॉर्न मी नॉट टू पुट माय डर्टी फिंगर्स ऑन हर नाइस टेबल क्लॉथ. नाउ द सेंटेन्स नंबर 10, the robber said to the blind man, give me whatever money you have. The robber पुन्हा रिपोर्टर आहे की जो जशास तसा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. उत्तरामध्ये said to ऐवजी आपण ऑर्डर घेतलेला आहे. बिकॉज द रॉबर्ट सेड टू द रॉबर्ट म्हणजे हा एक दरोडेकर आहे की जो आज्ञा देत आहे एका आंधळ्या व्यक्तीला. त्याच्यामुळे आपण त्या वाक्याची भावना आज्ञा सांगते, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी ऑर्डर घेतलेला आहे. पुन्हा टू द ब्लाइंड मॅन is the listener of the sentence, so it remain the same, की तो देखील जशास तसा आहे. त्याच्यानंतर सो इट इज अ अफर्मेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स, की एक प्रकारचं होकारार्थी आज्ञार्थी वाक्य आहे. त्याच्यामुळे याच्यासाठी आपण टू नावाचं कंजेक्शन घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर गिव्ह टू वर्ब आहे, त्याच्यामध्ये कसल्या बदलते मी चेंज इनटू हिम. मला म्हणणारा जर पुरुष असेल तर आपल्याला त्या ठिकाणी हिम घ्यावं लागणार आहे, आणि स्त्री असेल तर
हर घ्यावं लागणार आहे. एखादी निर्जीव गोष्ट असेल तर आपण इट घेऊ शकतो. व्हॉट एव्हर मनी जशाच तसा. यू यापूर्वी तुम्हाला सांगितलंय की यू कोणानुसार बदलते, लिस्नरनुसार बदलते. यूचा बदल मग पुरुष असेल तर ही घेतो, स्त्री असेल तर सी घेतो, आणि इतर कोणते नॉन लिव्हिंग थिंग्स असेल, बर्ड असेल, ॲनिमल असेल तर आपण काय करतो, इट घेतो. पण इथे ब्लाइंड मॅन, सो इट इज अ पर्सन, इट इज अ मेल, सो दॅट इज वाय वी हॅव टेकन अ ही. आणि जो तुम्हाला मी पाठीमागे सांगितलं होतं की आज्ञार्थी वाक्यामध्ये क्रियापदाचे बदल नसतात पण कधी कधी संभवतात, तो संभवणारा बदल म्हणजेच आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजेच जसं या ठिकाणी हॅव आहे आणि हॅवचं आपण काय केलेलं आहे, हॅड केलेलं आहे, की हे बदल तुम्हाला मागच्या विधानार्थी वाक्याच्या नियमामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. म्हणून द रॉबर ordered the blind man to give him whatever money he had. Now sentence number 11 and one of the most important. So there are two reported speech in this sentence, so we have to connect them with a special conjunction or with a special word. So what is the special word? So you noticed that we have taken a adding. So reported speech comes at the beginning of the sentence, so we have to begin our sentence with the reporter. So who is the reporter in the sentence? The voice. So we have to understand the meaning of the feelings of the given sentence, and after that we have to choose a suitable reporting verb for it. की वरील भावनेची वाक्याची भावना लक्षात ठेवूनच आपल्याला योग्य तो रिपोर्टिंग वर्ब आपल्याला निवडायचा आहे. सेड द स्टॉप गोपाल, सेड द व्हॉइस, की आवाज म्हणाला थांब गोपाल. डोंट ड्रिंक फॉर दिस इज अन एन्चॅन्टेड पूल, की या तलावातलं पाणी पिऊ नको, तो तलाव एक जादूने मंतरलेला आहे. अर्थातच तुम्हाला तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी वॉर्न का घेतलेला आहे. या ठिकाणी पाणी न पिण्याची ताकीद दिलेली आहे, इशारा दिलेला आहे, म्हणून आपण काय केलेलं या ठिकाणी वॉर्न घेतलेला आहे. द व्हॉइस या ठिकाणी रिपोर्टेड स्पीच सुरुवातीला होतं, पण आपण काय केलं, ते रिपोर्टर सुरुवातीला घेतला, वॉर्न घेतलं त्याच्यानुसार. आणि आपल्या सेंटेन्सचा लिस्नर कोण आहे, गोपाल, जो की ह्या पहिल्या रिपोर्टेड स्पीच मध्ये गेलेला आहे. म्हणून द व्हॉइस वॉर्न द गोपाल. पहिलं सेंटेन्स तुम्ही पाहू शकता या ठिकाणी टू आलेला आहे. टू का घेतलंय मी, कारण हा पहिला रिपोर्टेड स्पीचचा भाग आहे, म्हणून तो पहिल्यांदा जोडावा लागणार आपल्याला. म्हणून द व्हॉइस वॉर्न गोपाल टू स्टॉप. हा झाला वाक्याचा एक भाग. त्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही दुसरा रिपोर्टेड स्पीचचा भाग आहे, जो कोणता आहे, हो डोंट ड्रिंक फॉर दिस इज अन एन्चॅन्टेड पूल. की हा जो दुसरा भाग आहे तो देखील आपल्याला एका स्पेशल वर्डने जोडायचा आहे, की ज्यासाठी आपण कशाची निवड केलेली आहे, ॲडिंग. त्यात भर घालून तो काय म्हणाला, आणि या ठिकाणी डोंटला काढून वगळून आपण या ठिकाणी पुन्हा नॉट टू हे कंजक्शन घेतलेलं आहे, कारण वरचं जे दुसरं रिपोर्टेड स्पीच आहे ते निगेटिव्ह असल्यामुळं. म्हणून काय घेऊ आपण, ॲडिंग नॉट टू ड्रिंक, धिसचा बदल दॅट झालेला आहे, आणि हॅव आर चेंज्ड इन टू वॉज वेअर, म्हणून इथचा बदल आपण काय केला, वॉज अन एन्चॅन्टेड पूल. द व्हॉइस वॉर्न द गोपाल टू स्टॉप, ॲडिंग नॉट टू ड्रिंक दॅट वॉज अन एन्चॅन्टेड पूल. तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमधून आपण आज्ञार्थी वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच कसं करतात ते अगदी विस्ताराने शिकलेलो आहोत. आणि या आपली जी व्हिडिओची जी मालिका आहे, हे जी सिरीज आहे की इनडायरेक्ट स्पीचवरचं, त्याचे अनेक व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनल्सवर पाहायला मिळतील, तेव्हा तुम्ही तो भाग पाहून चांगल्या प्रकारे तुम्ही शिकू शकता. आणि आता जो काही आपला एक शेवटचा भाग आहे त्यावर लवकरच दुसरा एक व्हिडिओ मी नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर घेणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यात काही तुम्हाला सुधारणा आवश्यक आहेत का, त्या मला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.